रंगांचा अस्मानी आज सजला, उत्सव 3 रंगांचा अस्मानी आज सजला, नतमस्तक मी त्या चरणी ज्यांनी संविधान घडवला, ज्यांनी संविधान घडवलं. शब्दात माझ्या धार आहे, विचारात माझ्या क्रांती, शब्दात माझ्या धार आहे, विचारात माझ्या क्रांती. आज मांडते मी लोकशाहीची विखुरलेली शांती, विखुरलेली शांती. संविधान केवळ कागद नाही, संविधान केवळ कागद नाही, तर तो कोट्यवधींचा श्वास आहे, तो कोट्यवधींचा श्वास आहे. पण आजच्या वास्तवात मात्र होत असलेला ऱ्हास आहे, होत असलेला ऱ्हास आहे. नमस्कार, मी कोमल ऋषिकेश, परदेशी, राहणार चांदवड जिल्हा नाशिक. तर 26 जानेवारी हा दिवस भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करत असतो. तर त्या मंगल दिनावरती मी एका विषयावर बोलणार आहे. तो विषय जर म्हटला तर आपल्या लोकशाहीच्या अस्तित्वाशी निगडीत असलेला विषय म्हणजे भ्रम आणि वास्तव, भारताचे प्रजासत्ताक भ्रम आणि वास्तव. तर शब्दांच्या बुडबुड्यांपेक्षा कृतीचे वास्तव हवे, शब्दांच्या बुडबुड्यापेक्षा कृतीचे वास्तव हवे. प्रजासत्ताक केवळ नावाला नव्हे, तर ते प्रत्येकाच्या मनाला हवे, प्रत्येकाच्या मनाला हवे. आपण या भ्रमात असतो की प्रजासत्ताक दिन म्हणजे केवळ ध्वजारोहण, मिठाईचे वाटप आणि टीव्हीवर दिसणारी लष्करी परेड. पण वास्तविकपणे जर म्हटले तर 26 जानेवारी 1950 रोजी या देशाने 1950 रोजी या देशाने संविधानाचा स्वीकार केला होता. 26 जानेवारी 1950 रोजी या देशाने संविधानाचा स्वीकार केलेला असताना या संविधानाने आपल्याला प्रजा नाही तर नागरिक बनवले. आणि ज्या दिवशी सामान्य माणसाला संविधानाने दिलेल्या हक्काची जाणीव होईल आणि कर्तव्याची कास धरेल, तोच खरा प्रजासत्ताक ठरेल. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारले गेले आणि 26 जानेवारी 1950 रोजी ते अधिकृतपणे अंमलात आले, ज्यामुळे भारताचा एक सार्वभौम लोकशाही गणराज्य बनला. तसे 26 जानेवारी 1930 रोजी जवाहरलाल नेहरूंनी लाहोर अधिवेशनात पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. हा दिवस लक्षात ठेवण्यासाठी प्रजासत्ताक दिन निवडला गेला होता. जातीपातींच्या भिंती तोडू, माणुसकीचे नाते जोडू, खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक होऊ, भ्रष्टाचाराचा समूळ उकळून टाकू. देशाला देण्यापेक्षा देशाकडून काय मिळते हे पाहण्यापेक्षा देशाकडून काय मिळते हे पाहण्यापेक्षा देशासाठी मी काय करू शकतो, हाच तर खरा प्रजासत्ताक. मित्र हो, दुसरे जर आपण म्हणायला गेलो तर आपल्याला असे वाटते की आपण जगातली सर्वात मोठी लोकशाही आहोत आणि सर्वश्रेष्ठ आहोत. तर आपण फक्त संख्यात्मकदृष्ट्याच मोठे आहोत, गुणात्मकदृष्ट्या नाही आहोत. आत्ताच्या याच्यात चालू आहे. वास्तविकमध्ये म्हटलं तर आपण आता बघतोय निवडणुका चालू आहेत किंवा झाल्या किंवा अजून होणार आहेत. तर त्यावेळेस बघतो आपण निवडणुकांच्या वेळेस आपण मतदान करतो. अरे आपलं मतदान आपण कोणाला विकणे हा आपला हक्क नाही, किंवा आपल्याकडून कोणी मतदान विकत मागणे हे सुद्धा आपला हक्क नसतो. जर आपल्याला मतदान करण्याचा संविधानाने जर हक्क दिलेला आहे तर तो आपण स्वतंत्र हक्क आहे, तो आपला हक्क आहे, तो आपण तो पूर्णपणे द्यायला आपण मतदान कोणाला द्यायचं हे आपण ठरवू शकतो, किंवा आपण पैसे घेऊन मतदान करणे अयोग्य आहे, ते आपल्या संविधानामध्ये नाही आहे. त्यामुळे मित्रांनो, आपण लक्षात घ्यायला हवे की मतदानाचा हक्क जर आपल्याला आहे तर आपण ते मतदान करायला हवं आणि मतदान अशा योग्य व्यक्तीला द्यायला हवं का आपल्या गावाचा, देशाचा, राज्याचा आपला विकास कोण करतो आहे त्यानुसार आपण मतदान जर केले तर कदाचित आपलं मतदान हे योग्य असू शकतं. पण जर आपण विकासाच्या दृष्टीने जर आपण मतदान जर केले नाही तर लोकशाही ही एक गोंडस नाव म्हणून राहील आणि वास्तवतेचे मात्र वेगळेच असेल. आणि विकासाच्या जर मुद्द्यावर मतदान होत नाही तर तोपर्यंत लोकशाही ही लोकशाही नाही. आणि दुसरं जर तसंच आपण म्हणायचं जर म्हटलं तर आपल्याला असं वाटतं भारतीय हा एक सैनिक आहे. या भ्रमात असतो की आपला जो सैनिक आहे तो सीमेवर राहून आपल्या भारत मातेचं रक्षण करतो, त्याच्यामुळे आपण खूप सुरक्षित आहोत. पण हे खोटे आहे. आपण भारत देशात राहून आपण सुरक्षित नाही आहोत. आपण आपल्या गावाच्या बाहेर किंवा गावात असताना कुठल्याही गोष्टीची आपण काळजी घेत नाही. ते जर म्हणायला गेलो तर आपण देशाच्या आत राहून कायद्यांचे पालन करत नाही. तसेच कुठल्याही कायद्याचे पालन न करता आपण सार्वजनिक मालमत्तेचे रक्षणही करत नाही, कर भरत नाही, पर्यावरणाची जपणूक करत नाही. इकडं तिकडं घाण कचरा साचलेला असतो, तो आपण स्वच्छतेसाठी, कचऱ्याचे निर्मूलन करण्यासाठी कधी आपण सांगत नाही. आणि प्रत्येक नागरिकाचे नागरी संरक्षण करणे हे सीमेवर लढतोय, कारण आपण संरक्षण करणे हे आपलं कर्तव्य असतं. सैनिक सीमेवर लढतोय म्हणून तो त्याचं कर्तव्य जरी करत असला पण आपण आज सुरक्षित आहोत का याची आपण काळजी घ्यायला हवी. आपण आज राहून भ्रष्टाचाराशी होत असलेल्या अस्वच्छतेशी आपण जर लढू शकलो नाही तर त्या सैनिकाचे बलिदान व्यर्थ ठरेल. त्याने बलिदान जरी दिले देशावरती सीमेवरती तर त्याचं बलिदान हे व्यर्थ आहे. त्याचं बलिदान हे बलिदान नाही आहे.
आणि एक सगळ्यात महत्त्वाचा जर मुद्दा म्हणायचा जर म्हटलं तर तो मुद्दा म्हणजे आजचा सगळ्यात मोठा महत्त्वाचा मुद्दा मला काय त्याची, अरे मला काय त्याची ही वृत्ती सोडून द्यावी. आज मी सांगितले तर संविधानाने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देते. याचा अर्थ असा नाही कारण आपण कोणाचा अपमान करावा. आजकाल धर्माधर्मांमध्ये भांडणं होत आहे तर त्या धर्माधर्मांच्या भांडणांचा विरोध असायला हवा. आपण धर्माधर्मामध्ये भांडण न करता आपण आजकाल आपण म्हणतो हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई हम सब है बहन और भाई, हे सगळं असतानाही आपण प्रत्येक वेगवेगळ्या धर्मामध्ये भांडणं करतायत तर ते योग्य नाही. आणि जर सोशल मीडियावर आजकाल होत आहेत वेगवेगळ्या अफवा ठरवल्या जात आहेत, द्वेष वाढत चालला आहे तर ते होणं हे प्रजासत्ताकासाठी घातक ठरत आहे. जर संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य हे जबाबदारीसह दिलेले आहे, हक्क आणि कर्तव्य हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहे, तर वास्तविकरित्या आपण हे विसरायला नको. आताच्या युगात आपण हे विसरत चाललेलो आहे. आणि महिलांच्या बाबतीत मला एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणायचा जर म्हटलं तर तो खूप मोठा आणि खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तो मी आता सांगते. तर तो म्हणजे आपण या भ्रमात असतो की आत्ताच्या स्त्रियांनी आकाशाला गवसणी घातली आहे म्हणजे त्या खूप आहे चांगल्या आहे, ते सुरक्षित आहे असं काही नाही. तर तरी त्यांनी राष्ट्रपतीपदापासून लढाऊ विमानापर्यंत जर पोचलेल्या असतील तरी त्या सर्व काही ठीक आहे असं काही तुम्ही समजू नका. वास्तविक जर आजही आपल्या देशामधल्या घराच्या बाहेर उंबरठ्या बाहेर स्त्रिया पडताना सुरक्षेची त्यांना भीती वाटते. आणि लहान मुलींवर अत्याचार होत आहे. 3-3, 4-4 वर्षाच्या मुलींवरती होणारे हे अत्याचार आपण त्याला गवसणी घालायला हवी. आपण ते होऊ नये याची काळजी घ्यायला हवी. आजकालची प्रजा ही फक्त गंमत बघते पण त्या मुलींना त्याच्या मुलांना कधीच न्याय देत नाही. आणि प्रत्येक मुलीच्या आताच्या आईवडिलांना काळजी वाटायला लागली, माझी मुलगी घराबाहेर सुरक्षित आहे की नाही हे पाहणं खूप गरजेचं आहे. म्हणून आत्ताच्या स्त्रियांना सुरक्षिततेची खूप गरज आहे. अजूनही स्त्रियांना समानतेचा हक्क दिला पण समाजात आजही स्त्री पुरुष मानसिकरित्या पूर्णपणे नष्ट झालेली नाही. आणि प्रजासत्ताक हाच तेव्हाच येईल जेव्हा सुरक्षा हा स्त्रीचा अधिकार असेल किंवा त्या स्त्रीला सुरक्षिततेची जाणीव दिली जाईल. आणि जर आज मी इतकंच सांगेल आणि शेवटचं माझं फक्त एकच सांगणं असं असेल की प्रजासत्ताक म्हणजे केवळ आपल्या कागदावरचे एक लिहिलेले लिखाण नाही, तो एक जिवंत विचार आहे. आणि देशातील शेवटच्या माणसाला न्याय मिळेल जेव्हा महिलांना स्त्री रात्री अपरात्री सुरक्षितपणे गावाच्या बाहेर किंवा कुठेतरी फिरता येईल. आणि जेव्हा शिक्षणाचा प्रकाश प्रत्येक झोपडीपर्यंत पोहोचेल तेव्हाच आपला प्रजासत्ताक होण्याचा एक भ्रम खऱ्या वास्तवात होईल. आणि जर आपण महिलांना जर सुरक्षेची काळजी जर दिली तर कदाचित आपलं खूप सुरक्षिततेने महिला खूप सुरक्षित होतील. आणि एक सांगू इच्छिते की चला आपण मग या 77व्या प्रजासत्ताक दिनी होत असलेला हा एक संकल्प करायला हवा की एक केवळ घोषणा देऊन नाही तर संविधानाने पायी होऊन आपण आपल्या भारत मातेला खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम बनवायला हवं. आणि आपण सगळ्यांनी बनवायला हवंच नाही, बनवूच या. आणि मी आता एकच दोनच वाक्य बोलते ते म्हणजे संविधान आहे आमचा मान, संविधान आहे आमचा मान, लोकशाही आहे आमची शान, लोकशाही आहे आमची शान, कर्तव्याने घडवूया आपला भारत महान. जय हिंद, जय भारत. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.